आपण अनेक वेळा ऐकतो की इलेक्ट्रॉनिक गाड्या चार्जिंगला लावल्यामुळे त्याचा स्फोट होतो किंवा ह्या गाड्या जळतात. यामुळे मोठी दुर्घटनाही घडते आणि मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होतं. तर आज आपण हेच बघणार आहोत की इलेक्ट्रॉनिक गाड्या चार्जिंगला लावताना काय काळजी घ्यावी, त्या गाड्या कुठे चार्जिंगला लावावीत, त्यासाठी लाईटमध्ये किती पॉवर असावी, याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आजकाल बॅटरीज व्हेकल्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. नैसर्गिकरित्या अवेलेबल असलेलं इंधन हे संपुष्टात येत असल्यामुळे ह्या वाहनांना खूप मागणी आहे. परंतु हे वाहनं वापरत असताना आपल्याला खूप काळजी घेण्यात गरजेचं आहे. त्याचं मुख्य कारण असं आहे, ह्या वाहनात वापरण्यात येणारी जी बॅटरी आहे त्याची लिथियम आयन हे मुख्य मटेरियल असतं. लिथियम आयन हे मटेरियल एक्सप्लोजिव्ह मटेरियल आहे. वाढत्या तापमानाच्या जर ते कॉन्टॅक्टमध्ये आलं तर लिथियम आयन हे एक्सप्लोजिव्ह होऊन अतिशय मोठा स्फोट हा घडू शकतो. तरीसुद्धा जे काही मॅन्युफॅक्चरर्स आहे त्यांच्या मानांकनानुसार ज्या बॅटरीज बनवलेल्या आहेत त्याच बॅटरीज आपण प्रेफर केल्या पाहिजे. हे केलं तरी आपण दैनंदिन वापरामध्ये ह्या वाहनांना जेव्हा आपण चार्जिंग करतो त्या संदर्भात काही आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. सर्वप्रथम चार्जिंग करत असताना आपण हे 30 ते 35 डिग्री सेल्सिअसमध्येच हे वाहन आपण चार्जिंगसाठी त्या बॅटरीजचं आपण यूज केलं पाहिजे. त्यानंतर जिथे आपण बॅटरीज आपण चार्जिंग करणार आहोत तिथनं 3 ते 5 फूटपर्यंत कुठलाही ज्वलनशील पदार्थ असता कामा नये असं लक्षात आलं आहे. काही मंडळी बॅटरीज जी आहे ओव्हर चार्जिंग करून ठेवते आणि अशी ओव्हर चार्जिंग केलेली बॅटरी जर बऱ्याच लांब कालावधीसाठी आपण जर ठेवली तर त्या कारणाने सुद्धा ती बॅटरीचं एक्सप्लोजन होऊ शकतं. इतकंच नव्हे, पूर्णपणे त्या बॅटरीची लाईफ संपल्यानंतर जर ती बॅटरी योग्यरीत्या जर आपण डिस्पोज केली नाही तरी सुद्धा आपल्याला एका मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागू शकतं. तर डिस्पोज करत असताना त्याला मेटल बिन्समध्येच डिस्पोज करणं गरजेचं आहे. परंतु डिस्पोज करत असताना त्या बॅटरीचे लीड्स हे इन्सुलेटेड मटेरियलनी तुम्हाला कव्हर करून मग डिस्पोज करणं गरजेचं आहे. थोडक्यात व्हेकल्सचा अगदी योग्य प्रमाणे आपल्याला जर वापर करायचा असेल काळजीपूर्वक ह्या बॅटरीजची चार्जिंग सायकल आपल्याला मेंटेन करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ काही मंडळी बॅटरीज जेव्हा वेळ मिळेल तेव्हा चार्जिंग करतात आणि त्यामुळे त्याची सायकल टाईम मेंटेन होत नाही. थोडक्यात पूर्णपणे बॅटरी डिस्चार्ज होऊन मग पूर्णपणे बॅटरी जर आपण रिचार्ज केली तर बॅटरीची लाईफ पण वाढते आणि सुरक्षितता पण वाढते. तर मंडळी, आपल्या सर्वांना विनंती आहे की ह्या आधुनिक युगात ह्या तंत्रज्ञानाचा मनुष्य कल्याणासाठी जास्तीत जास्त उपयोग करायचा असेल तर काळजीपूर्वक मानांकन जे काही आहे त्यानुसारच ह्या व्हेकलचा आणि संबंधित बॅटरीचा आपण उपयोग करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती व आवाहन करतो. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे गाडी चार्जिंगला लावताना ही सर्व जर काळजी तुम्ही घेतली तर नक्कीच यापासून कोणतीही दुर्घटना होणार नाही. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.